असू द्या मग खाली बघून दे, खाली बघून दे, दिसत नाही काय टॉर्च लाव. नाही गांधार नाही भाऊ. सोडा रॅमची काय सोय नाही गेली. रॅमची सोय कर. हाय मित्रांनो, कसं आहेत मजेत ना? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी अनिकेत चावरे. तर मित्रांनो, आता आज आम्ही आलो आहे चांदबिबीच्या मालावर. तुम्ही बघू शकता महाराष्ट्र समोरचा घाट, आणि हा घाट चढून आपल्याला जायचं आहे वर. माझ्यासोबत आहे संदीप. तुम्ही बघू शकता आम्ही दोघं आलेलो आहे. हे बघताय संपूर्ण असा मोठा घाट आहे. इथे घाटात येऊन थांबलेलो आहे. अजून आपल्याला वरती जायचं आहे. कसा महाल आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. एकदम भारी असं वातावरण मित्रांनो. घाटात खूप जास्त नाही का गार हवा सुटलेली, तुम्ही बघू शकता. ते ह्या घाटाने आपल्याला जायचं आहे वर. चला तर मित्रांनो. मित्रांनो फायनली आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. हा आहे चांदबिबीचा महल. फक्त इथं छोटासा असा गेट आहे. 3 मजल्याची इमारत आहे मित्रांनो. खूप आता आलोय आम्ही आतमध्ये. तुम्ही बघू शकता आतून कसलं भारी काम आहे. ते मध्ये जाऊन बघूया आपण. हे बघताय एकदम थंडगार अशी हवा मित्रांनो. खूप उंच वास आहे. वर जाण्यासाठी इथून असा मार्ग आहे. तुम्ही बघू शकता बाहेर आहे. हा बाहेर आहे. आपण जाऊया वर. भरपूर असा अंधार आहे का. असू द्या मग खाली बघून दे, खाली बघून दे, दिसत नाही काय टॉर्च लाव. नाही गांधार नाही भाऊ. सोडा रॅमची काय सोय नाही गेली. रॅमची सोय कर. खूप भरपूर जास्त असं अंधार मित्र नाही खाली काही दिसत नाही. बळबळ वर आलोय आज. आणि मित्रांनो वरतून नजारा कसा दिसतोय आपण बघूया. हे बघताय भरपूर असं उंच मित्रांनो. लांब लांबपर्यंत संपूर्ण स्पष्ट दिसतं आपल्याला. पवन चक्क्या वगैरे. बाहेर चढत असताना खूप जास्त दम लागला नाही का. दिसतच नाही का इथे काय करत. मित्रांनो बाहेरून तुम्ही महल बघू शकता कसला भारी. हे बघताय 3 मजली इमारत आहे मित्रांनो. बघताय एकदम भारी असा महल आहे. तसं आजूबाजूला झाडं वगैरे नाही का. एकदम भरपूर अशी सावली बसण्यासाठी इथं बाकडे वगैरे म्हणजे बघताय. खूप भारी असं वातावरण हे बघताय. तसं पण एकदम शांत शांत आहे. तर मित्रांनो संपूर्ण महल वगैरे फिरून आता आम्ही जातो आहे घरी. कारण खूप जास्त टाईम झाला आहे नाही का. आत्ता वाजले 4 आणि आम्ही आलो होतो जस्ट 1 वाजता. संपूर्ण 4 ते 5 तास इथे गेले. संपूर्ण महल एकदम भारी वगैरे संपूर्ण बघितलं नाही. एकदम भारी असं वातावरण फिरायला जास्त भारी वाटतं. आम्ही चाललो आहे घरी. खूप जास्त ऊन पण पडलं. ऊन पण एवढा उन्हाचा प्रवास केलेला आहे आम्ही 4 तास. तर मग मित्रांनो आजचा माझा छोटासा ब्लॉग इथंच थांबवतो. भेटू मग आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओ. लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.